बी भाग 3 सेमिस्टर 6 आणि या सेमिस्टर 6 मधल्या पहिल्या युनिटचं हे शेवटचं चॅप्टर 1.4 लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. तर लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत यापूर्वी आपण माल्थचा लोकसंख्या सिद्धांत शिकला, पर्याप्त लोकसंख्या सिद्धांत शिकला आणि तिसरा सिद्धांत आहे लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत. तर बघा, लोकसंख्या सिद्धांतामध्ये अर्थशास्त्रज्ञाद्वारे सर्वात जास्त समर्थन लोकसंख्या संक्रमण सिद्धांताला देण्यात येते. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताला लोकसंख्येच्या विकासाचा सर्वात आधुनिक सिद्धांत मानले जाते. हा सिद्धांत युरोपियन देशातील अनुभवजन्य आकडेवारीवरून आधारित सिद्धांत आहे. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे विश्लेषण 1909 मध्ये लँड्री व 1929 वॉर्नर थॉम्सन यांनी केले. तर 1945 फ्रँक नेटस्टीन यांनी लोकसंख्या संक्रमणाच्या प्रजननातील बदलांच्या संदर्भातील विश्लेषण केले. जन्म आणि मृत्यूदराच्या संदर्भात सर्वप्रथम विश्लेषण नेटस्टीन यांनी केल्यामुळे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचे जन्मतत्व खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे जाते. आणि म्हणून लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत या लोकसंख्या संदर्भातल्या सिद्धांतामध्ये मांडला जातो. बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या काही अवस्था आहेत. प्रथम अवस्था असेल, द्वितीय अवस्था असेल किंवा तृतीय अवस्था असेल, या सगळ्या अवस्था आपल्याला आता बघायच्या आहेत. बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत सर्वात सरळ व सर्वात तर्कसंगत सिद्धांत असल्याचे सांगितले जाते. लोकसंख्येच्या सर्व सिद्धांतांमध्ये वैज्ञानिक सिद्धांत असल्याचे म्हटले जाते. वर्तमान काळातील अर्थशास्त्रज्ञाच्या मते प्रत्येक समाजाच्या लोकसंख्येला अनेक अवस्थांमधून जावे लागते. प्रत्येक अवस्थांची काही वैशिष्ट्ये असतात. जगातील काही देश प्रथम, काही देश द्वितीय, तर काही देश तृतीय अवस्थेमध्ये आहेत. या 3 अवस्थाचे संक्षिप्त विश्लेषण आपण आता पाहणार आहोत. पहिला आहे प्रथम अवस्था. बघा, सर्वसाधारणपणे मागासलेले देश प्रथम अवस्थेमध्ये असतात. मागासलेले देश प्रथम अवस्थेमध्ये असतात. प्रथम अवस्थेमध्ये जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त असतो. म्हणजे जन्मदरही जास्त असतो आणि मृत्यूदरसुद्धा जास्त असतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेत जगणाऱ्या समाजाचे कृषी हे महत्त्वाचे किंवा प्रमुख साधन प्रमुख साधन असते. प्राथमिक क्षेत्राशी संबंधित उत्पन्नाचे साधन असलेल्या प्रथम अवस्थेमध्ये द्वितीय क्षेत्रातील उद्योगधंदे दिसत नाहीत. काही उद्योग असले तरी ते अत्यंत लघु अवस्थेमध्ये असतात. म्हणजे या अवस्थेमध्ये फारसे काही उद्योग असल्याचं आपल्याला दिसून येत नाही. तृतीय क्षेत्रातील बँका, विमा व्यवसाय वगैरे व्यवसाय या अवस्थेमध्ये आढळून येत नाहीत. या अवस्थेमध्ये बँका नाहीत, विमा व्यवस्थासुद्धा नाही आहेत. दरडोई उत्पन्न कमी असते. उत्पन्न वाढवण्याचे साधन म्हणून मुलांकडे बघितले जाते आणि त्यामुळे जास्तीत जास्त अपत्यही जन्माला घातली जातात. एक प्रकारचे मुलांकडे भांडवलाच्या दृष्टीने बघितले जाते. शेती क्षेत्रामध्ये प्रत्येक वयाच्या मुलांना रोजगार प्राप्त होतो. मुलांचा विकास, शिक्षण, आरोग्य बाबीकडे कोणतीही महत्त्वाकांक्षा नसते. त्यामुळे त्यांच्यावर खर्च होत नाही. या सर्व कारणामुळे प्रथम अवस्थेमध्ये उच्च जन्मदर व मृत्यूदरही उच्च असतो. या अवस्थेमध्ये मोठ्या एकत्रित कुटुंबाचे अनेक लाभ प्राप्त होतात आणि म्हणून ही जी अवस्था आहे या अवस्थेमध्ये जन्मदर जास्त असतो, मृत्यूदरसुद्धा जास्त असतो. त्यामुळे लोकसंख्या ही कमी असते. त्यानंतर आहे द्वितीय अवस्था. तर बघा, द्वितीय अवस्थेमध्ये लोकसंख्या आर्थिक विकासाकडे वाटचाल करू लागते. कृषीबरोबर उद्योगाचेही वाढ होऊन परिवहन, शहरीकरणामुळे लोकसंख्येमध्ये गतिशीलता येते. शिक्षणाचा विस्तार, उत्पन्नात वाढ, अन्न, वस्त्र, निवारा तसेच आरोग्य या सुविधांमध्ये सुद्धा वाढ व्हायला लागते. नवीन शोधामुळे मृत्यूदर घट होतो. परंतु धार्मिक वृत्ती, रीतिरिवाज व रूढी परंपरामुळे जन्मदरात मात्र घट होत नाही. म्हणजे मृत्यूदरात घट होते पण जन्मदरात मात्र घट होत नाही. त्यामुळे या अवस्थेत लोकसंख्या अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढते. तर या अवस्थेला लोकसंख्या विस्फोटाची स्थितीसुद्धा निर्माण होऊ शकते. म्हणजे जन्मदर खूप जास्त आणि मृत्यूदर अत्यंत कमी असल्यामुळे लोकसंख्येचा विस्फोट या द्वितीय अवस्थेमध्ये होतो. त्यानंतर तृतीय अवस्था. तर बघा, तृतीय अवस्थेमध्ये राहणीमानात सुधारणा, मानसिक विकास, स्त्री शिक्षण, रोजगार याबाबत जनजागृती होते. परिणामी स्त्रियांचा कमी अपत्याला जन्म देण्याकडे कल असतो. पुरुषांबरोबर स्त्रियांचे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत त्या होतात. मुलांचे शिक्षण, राहणीमानाचा दर्जा या दृष्टीने
स्पर्धा निर्माण होते. शहरीकरणामुळे आर्थिक सुधारणामध्ये वाढ होते. कुटुंब नियोजनाच्या साधनाचा विकास व उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. विवाहाचे वय वाढल्यामुळे प्रजननाचा काळ कमी होऊ लागतो. आधुनिक सोयीसुविधा प्राप्त करण्याकडे कल प्रत्येकाचा असतो. प्रदर्शन प्रभावामध्ये वाढ होते. या अवस्थेत जन्मदर घटते. तृतीय अवस्थेमध्ये जन्मदर व मृत्यूदर जवळपास समान असल्यामुळे लोकसंख्येमध्ये जास्त प्रमाणात वाढ होत नाही. म्हणजे जन्मदरही कमी, मृत्यूदरही कमी झालेला आहे आणि जन्मदरसुद्धा या अवस्थेमध्ये कमी झाल्यामुळे लोकसंख्या ही अत्यंत कमी गतीने वाढते. जगातील सर्व देश या 3 अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेमध्ये असतात. आफ्रिका खंडातील काही देश प्राथमिक अवस्थेमध्ये आहेत. आशियातील काही देश द्वितीय अवस्थे, तर युरोपीय देश तृतीय अवस्थेमध्ये असल्याचं म्हटल्या जाते. एकूणच काय सगळं जग या 3 अवस्थांमध्ये असते असं म्हटल्या जाते. त्यामुळे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा एक महत्त्वपूर्ण सिद्धांत आहे असं म्हटल्या जाते. जर अशा पद्धतीचा हा जो सिद्धांत, या सिद्धांतावर काही प्रमाणात टीकासुद्धा केली जाते. पहिलं आहे, संक्रमणाच्या कालावधीबाबत माहिती देत नाही, की एक संक्रमणाचा कालावधी किती काळासाठी असेल याबद्दलची कुठेही स्पष्ट माहिती दिलेली नाही. बघा, या सिद्धांतामध्ये संक्रमणाच्या अवस्थेचे वर्णन करण्यात आले आहे, मात्र या अवस्थांमध्ये किती कालावधी आवश्यक आहे याबाबतचा उल्लेख या सिद्धांतामध्ये करण्यात आलेला नाही, अशी टीका केली जाते. कालावधी निश्चित सांगितलेला नाही. त्यानंतर नंबर 2, आर्थिक विकास व लोकसंख्या संक्रमण याबाबत आर्थिक विकास व लोकसंख्या संक्रमणाबाबत दुर्लक्ष. बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये आर्थिक विकासाच्या विविध अवस्था आणि लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्थांमधील सहसंबंधाबाबत विश्लेषण देण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. लायबेस्टीनच्या मते आर्थिक विकासाच्या अवस्था व लोकसंख्या संक्रमणाच्या अवस्था एकमेकाबरोबर असतात, पण याचा उल्लेख या सिद्धांतामध्ये करण्यात आलेला नाही, अशी टीका केली जाते. त्यानंतर आहे नंबर 3री टीका आहे, चौथ्या अवस्थेबाबत मतभेद. तर बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांतामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय अवस्थांचे विश्लेषण करण्यात येते, मात्र चौथ्या अवस्थेबाबत तज्ज्ञांमध्ये मतभेद आहे. काही तज्ज्ञांच्या मते चौथ्या अवस्थेत लोकसंख्येत वाढ, तर काहींच्या मते लोकसंख्या स्थिर असते, परंतु याचे कारण या सिद्धांतात देण्यात आलेलं नाही, अशी टीका केली जाते. त्यानंतर नंबर 4, विकास व संक्रमण अवस्था एकमेकांवर अवलंबून. विकास व संक्रमण अवस्था एकमेकांवर अवलंबून. बघा, आर्थिक विकास आणि लोकसंख्येचे संक्रमण एकमेकावर प्रभावित करत असतात. बघा, केवळ संक्रमणाने विकास होत नाही किंवा आर्थिक विकासामुळे संक्रमण होत नाही. या सिद्धांतकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे, की विकास आणि संक्रमण अवस्थांमध्ये एकमेकावर अवलंबून असतात, हे ते सांगणे विसरलेले आहेत. त्यानंतर नंबर 5 आहे, सांख्यिकी विश्लेषणासाठी अयोग्य. जे सांख्यिकी विश्लेषण आपल्याला अर्थशास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानले जाते, ते विश्लेषण करण्यामध्ये हा सिद्धांत अपयशी ठरलेला आहे. बघा, या सिद्धांताचे समर्थन आकडेवारीच्या आधारे करण्यात येऊ शकत नाही. सांख्यिकीय विश्लेषणासाठी हा सिद्धांत अयोग्य असल्याचं म्हटल्या जाते, अशी टीकासुद्धा या सिद्धांतावर केली जाते. कारण जर सांख्यिकीय काही आकडेवारी जर घेतल्या गेली असती तर निश्चितच काही शाश्वत निष्कर्ष किंवा एक चांगले निष्कर्ष यामधून मांडता गेले असते, पण टीकाकार म्हणतात की या ठिकाणी आकडेवारीचा यांनी कुठेही उल्लेख न केल्यामुळे हा सिद्धांत उपयोगी नाही, असं टीकाकार म्हणतात. त्यानंतर नंबर 6 आहे, अनुपयुक्त सिद्धांत. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताच्या व्यवहारामध्ये उपयोग होत नाही, अशी टीका केली जाते. लोकसंख्येचे भविष्यकालीन अंदाज काढल्यास हा सिद्धांत उपयोगी पडत नाही, अशी टीका या सिद्धांतावर करण्यात येते. एकूणच काय, या सगळ्या टीका जरी आपण पाहिल्या तरी सुद्धा या सिद्धांताचं काही महत्त्वसुद्धा आहे, ते सुद्धा आपण अधोरेखित केलं पाहिजे. बघा, लोकसंख्या संक्रमण सिद्धांत हा लोकसंख्या वृद्धीचा एक सर्वसामान्य, व्यावहारिक, यथार्थवादी तसेच वैज्ञानिक सिद्धांत आहे. या सिद्धांतामध्ये सामाजिक, आर्थिक, संस्थागत, जैविक इत्यादी लोकसंख्या वाढील प्रभाव टाकणाऱ्या घटकांचा विचार करण्यात आला आहे. हा सिद्धांत विकसित देशांसोबतच अविकसित देशांवरही लागू पडतो, त्यामुळे या सिद्धांताचं महत्त्व हे अबाधित राहते, असं या सिद्धांताच्या समर्थनार्थ म्हटल्या जाते. त्यानंतर शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. हा सुद्धा एक अवस्था आहे, आपण या दुसऱ्या अवस्थेमध्ये पाहिलं होतं. तर बघा, 1.5 लोकसंख्येचा विस्फोट. तर बघा, जगातील लोकसंख्येमध्ये एकसारखी वाढ होत
जागतिक लोकसंख्येमध्ये एकसारखी वाढ होत आहे. 1930 ते 1960 या काळात लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आरोग्य तसेच चिकित्सा सुविधा, साथीच्या रोगांवर आळा घालण्यासाठी उन्नत साधनाचा शोध व त्यांच्या वापरामुळे मृत्यूदर मोठ्या प्रमाणात घट झाली. विकसनशील देशामध्ये जन्मदर न घटल्यामुळे लोकसंख्येत वेगाने वृद्धी झाली. याच कारणामुळे 1930 ते 1960 या काळामध्ये जागतिक लोकसंख्या विस्फोटाचा काळ म्हणून संबोधल्या जाते. 1930 ते 1960 या काळाला जागतिक लोकसंख्या विस्फोटाचा काळ म्हणून संबोधले जाते. लोकसंख्या विस्फोटाच्या काळात मृत्यूदर घट तर जन्मदरात वाढ अशी अवस्था असते. त्यामुळं कोणत्याही देशासाठी, जगासाठी ही अवस्था अत्यंत घातक असते. त्यामुळे लोकसंख्या विस्फोट याचासुद्धा अभ्यास करणे क्रमप्राप्त होते. आपण पाहिलं की संक्रमणाच्या दुसऱ्या अवस्थेमध्ये या लोकसंख्या विस्फोटाचा उल्लेख केला गेलेला आहे. त्यामुळे काय होते की जन्मदर वाढतो पण मृत्यूदर कमी होतो, पण जन्मदर मात्र पाहिजे तसा कमी न झाल्यामुळे लोकसंख्या विस्फोटाची ही अवस्था निर्माण होत असते. काही विचारवंतांच्या मते भारतामध्ये 1921 ते 1951पर्यंत लोकसंख्या संक्रमणाच्या भारत हा दुसऱ्या अवस्थेमध्ये होता. तर काही तज्ज्ञांच्या मते 1921पासून आजपर्यंत आपण लोकसंख्या संक्रमणाच्या दुसऱ्याच अवस्थेमध्ये आहोत असं सुद्धा काही तज्ज्ञांच्या मते म्हटल्या जाते. पण एकूणच काय तर लोकसंख्या विस्फोट, या लोकसंख्या विस्फोटामध्ये मृत्यूदर हा कमी असतो तर जन्मदर हा वाढलेला असतो. त्यामुळेच लोकसंख्या विस्फोट होतो आणि कोणत्याही देशाच्या दृष्टीने हा काळ अत्यंत घातक म्हणून गणला जातो. अशा प्रकारे आपलं बी ए फायनल सेमिस्टर 6चं पहिलं युनिट या ठिकाणी संपलं.